नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 6 फेब्रुवारी 2026 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे शुक्रवारचा आहे. विश्वावसु नाम संवत्सर आहे. सूर्याचं उत्तरायण चालू आहे. शिशिर ऋतू आहे. माघ महिन्याच्या कृष्ण पक्षाची पंचमी आहे. नक्षत्र हस्त आहे. योग धृती आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो कौलव आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो तैतील आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल सकाळी 8:29 ते 9:53 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:17 ते 1:05 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल दुपारी 11:17 ते 12:41 आणि यमगंड काळ दुपारी 3:29 ते 4:53 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस कन्या राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र रवी आणि मंगळाबरोबर त्रिकोण योग करेन. गुरु बरोबर केंद्र योग करेन. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेषरास. मेष राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दशमातील रवी आणि मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करेन. तृतीयातील गुरुबरोबर हा चंद्र केंद्र योग सुद्धा करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण आहे. आजच्या दिवशी खास करून जे तुमचं कार्यक्षेत्र आहे तत्संबंधी काही महत्त्वपूर्ण घटना घडामोडी घडतील की ज्या शुभफलदायी राहतील. करिअरच्या संदर्भातले महत्त्वपूर्ण काही संधी तुमच्या समोर येऊ शकते. थोडं आरोग्याकडे लक्ष द्या. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. वृषभ राशीच्या पंचमात चंद्राचं भ्रमण आहे. भाग्यातील रवी मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करेल. द्वितीयातील गुरुबरोबर हा चंद्र केंद्र योग करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल दोघांमधले नातेसंबंध सुमधुर राहते. गर्भवती महिला आणि विद्यार्थ्यांकरता आजचा दिवस अतिशय उत्तम असणार आहे. भाग्याची संपूर्ण साथ तुम्हाला आजच्या दिवशी लाभेल. नवीन कामाची सुरुवात तुम्ही करू शकता. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या चतुर्थ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. अष्टमातील रवी आणि मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करेल. आजच्या दिवशी तुम्ही घरात राहणं पसंत कराल, आराम करणं पसंत कराल आणि तो आराम तुम्हाला मिळेल सुद्धा. खास करून घरातील व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. काही अनपेक्षित लाभ सुद्धा मिळतील. वास्तूच्या संदर्भातली महत्त्वपूर्ण कामं तुम्ही आजच्या दिवशी हाती घेऊ शकता. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सप्तमातील रवी आणि मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजचा दिवस थोडासा काही गडबडीचा राहील. फिरणं वगैरे होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. वैवाहिक जोडीदारावर नातेसंबंध सुमधुर राहतील. याचप्रमाणे नवीन कामाची सुरुवात आजच्या दिवशी करू शकता. तुमचा मूड कॉन्फिडन्स एनर्जी खूपच चांगल्या प्रकारचा दिसून येईल. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे
ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. षष्ठातील रवी आणि मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करेल. लाभातील गुरुबरोबर हा चंद्र केंद्र करेल. दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. आजच्या दिवशी खास करून काही चांगले लाभ तुम्हाला मिळू शकतील. महत्त्वपूर्ण गुंतवणुका सुद्धा होतील. महत्त्वपूर्ण कामाची सुरुवात आजच्या दिवशी करू शकता. दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. पंचमातील रवी मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करेल. दशमातील गुरुबरोबर हा चंद्र केंद्र योग सुद्धा लावणार आहे. दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. आज तुमचा मूड कॉन्फिडन्स खूपच चांगल्या प्रकारचा दिसून येईल. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, दोघांमधील नातेसंबंध सुमधुर राहतील. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काही चांगले उत्तम लाभ शॉर्ट टर्ममध्ये सुद्धा मिळू शकते. याचप्रमाणे ज्या गर्भवती महिला किंवा जे विद्यार्थी आहेत त्यांच्याकरता आजचा दिवस अतिशय उत्तम असणार आहे. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. चतुर्थातील रवी मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करेल. याचप्रमाणे भाग्यातील गुरुबरोबर हा चंद्र केंद्र योग सुद्धा करणार आहे. आजचा दिवस धावपळीचा धकाधकीचा जाणार आहे. बरेचसे विचार मनात येऊ घालते. घरातील व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध उत्तम राहते. घरातील व्यक्तींबरोबर बाहेर करत जाण्याचा योग सुद्धा संभवतो. वास्तूच्या संदर्भातली महत्त्वपूर्ण कामं तुम्ही आजच्या दिवशी हाती घेऊ शकता. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या लाभस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तृतीयातील रवी मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करेल. अष्टमातील गुरुबरोबर हा चंद्र केंद्र करेल. अतिशय महत्त्वपूर्ण दिवस आहे आज करून आजच्या दिवशी तुम्हाला काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. कागदोपत्र व्यवहार महत्त्वपूर्ण कामं आजच्या दिवशी जरूर हाती घ्या. नवी कामाची सुरुवात करू शकता. मित्रपरिवारावर भेटीगाठी होते. अडकलेले काही कामं तुमची मार्गी लागू शकते. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. द्वितीयातील रवी मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करेल. सप्तमातील गुरुबरोबर हा चंद्र केंद्र करेल. दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भातली महत्त्वपूर्ण कामं तुमची आजच्या दिवशी पूर्ण होताना दिसतील. याचप्रमाणे मल्टिपल सोर्सेस ऑफ इन्कमच्या संदर्भातले काही महत्त्वपूर्ण संधीसुद्धा तुम्हाला मिळू शकते. जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्यासंबंधी काही चांगले लाभ मिळतील किंवा गुंतवणुका होऊ शकतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीतील रवी आणि मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करेल. षष्ठातील गुरुबरोबर हा चंद्र केंद्र करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून महत्त्वपूर्ण कामं मार्गी लागू शकतील. तुमचा मूड कॉन्फिडन्स खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल. फिरणं वगैरे जास्त होईल. याचप्रमाणे भाग्याची साथ उत्तम प्रकारे लाभेल. ज्या गोष्टी पूर्ण होत नाहीत, ज्या गोष्टींमध्ये खूप अडथळे वगैरे येतात, अशा गोष्टी जरूर हाती घ्या. तुमचे अंदाज बरोबर ठरू शकते. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभराशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. वेळातील रवी मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करेल. पंचमातील गुरुबरोबर हा चंद्र केंद्र करेल. महत्त्वपूर्ण दिवस आहे आजचा. आजच्या दिवशी काही अनपेक्षित लाभ मिळू शकतील. मात्र आरोग्याकडे लक्ष द्या. कुठल्याही नवीन कामाची सुरुवात करू नका.
यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. लाभातील रवी मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. चतुर्थातील गुरुबरोबर हा चंद्र केंद्रक करेल. अतिशय महत्त्वपूर्ण दिवस आहे आजचा. खास करून आजच्या दिवशी महत्त्वपूर्ण कामं तुमची मार्गी लागू शकतील. याचप्रमाणे वैवाहिक जोडीदार असे नातेसंबंध सुमधुर राहतील. वैवाहिक जोडीदारावर कुठे बाहेर फिरल्या जाण्याचा योग सुद्धा संभवतं. मल्टिपल सोर्सेस ऑफ इन्कमच्या संदर्भातले काही महत्त्वपूर्ण तुम्हाला संधी मिळू शकतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 6 फेब्रुवारी 2026 करताचा संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.